वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। 3 शासन निर्णय आहे, तिन्ही वेगवेगळे शासन निर्णय आहे। काही शासन निर्णय खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामध्ये आपल्यासाठी गुड न्यूज आहे शिक्षक भरती संदर्भात, काही गोष्टींसंदर्भात आणि काही गोष्टींसंदर्भात जे आहे कदाचित तुम्हाला चिंता वाटू शकते त्या संदर्भात। आणि विशेष अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आजच्या तारखेमध्ये, ती सुद्धा अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणजे ॲक्च्युअली व्हिडिओमध्ये 4 किंवा 5 अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बद्दल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तो पहिला जो शासन निर्णय आहे तो कशा संदर्भात आहे बघा। हा शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 1 जानेवारी 2026 चा। म्हणजे परवाला हा शासन निर्णय जो आहे निर्गमित केलेला आहे। काय आहे शासन निर्णय, कशा संदर्भात आहे बघा। प्राथमिक शिक्षकांकरता शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता जी आहे त्या संदर्भात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत, म्हणजे थोडक्यात इथं प्रस्तावना सुद्धा दिलेली आहे, विषय सुद्धा आहे। महाराष्ट्र शासन आदिवासी विभागास अंतर्गत जो आहे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे की तुम्हाला माहीत असेल कदाचित की वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी ज्या पद्धतीने टीटी पेपर 1 आणि टीटी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असावा लागतो, आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचा सुद्धा तोच निर्णय होता। त्या संदर्भात इथे सुद्धा माहिती दिलेली आहे की प्राथमिक शिक्षक जे असणारे आदिवासी विभाग शाळेमध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा टीटी परीक्षा जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी। ठीक आहे, कारण की सुप्रीम कोर्टाचा सुद्धा तोच निर्णय होता। त्यानुसार आदिवासी विभागाने सुद्धा मोठं पाऊल उचललेलं आहे आणि शिक्षकांकरता टीटी परीक्षा अनिवार्य केलेली आहे। त्या संदर्भातचा हा शासन निर्णय आहे 1 जानेवारी 2026 चा। ठीक आहे, आता बघूया दुसरा शासन निर्णय। दुसरा शासन निर्णय जो आहे तो हा शासन निर्णय शिक्षक भरती 2025 साठी गुड न्यूज आहे आणि जवळपास खूप मोठी बिग न्यूज आहे। काय आहे याच्यामुळं शिक्षक भरती 2025 साठी जास्तीत जास्त पदसंख्या येईल, पदसंख्येमध्ये भरच पडणार आहे या शासन निर्णयाद्वारे। शासन निर्णय कशा संदर्भात आहे बघा। हा आहे शासन निर्णय, तुम्हाला मी इथे शासन निर्णय दाखवतो। हा शासन निर्णय आहे 1 जानेवारी 2026 ला, म्हणजे हा सुद्धा शासन निर्णय 1 जानेवारी 2026 ला निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाद्वारे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे हा शासन निर्णय निघाला आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे व्यवस्थित ऐका। पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत, म्हणजे ॲक्च्युली हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे बघा। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघितलं असाल आता सद्यस्थितीमध्ये जे आहे संच मान्यता होते, संच मान्यता झाल्यानंतर शिक्षक पद भरती जी आहे संच मान्यतेसंदर्भात संच मान्यता पूर्ण झाली किंवा नाही झाली त्या संदर्भात गुड न्यूज मी याच व्हिडिओत सांगणार आहे। ठीक आहे, तर संच मान्यता होणार आहे, नंतर शिक्षकांचं समायोजन केलं जाईल। शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर समायोजन झाल्यानंतर जी काही रिक्त पदसंख्या असणार आहे ती पवित्र पोर्टलवर येईल। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कोणती नमूद केलेली आहे की जवळपास मे महिन्यापर्यंत, म्हणजे तारीख आहे याच्यामध्ये बघा इथे काय सांगितलेलं आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, म्हणजेच वर्ग 1 पासून वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी 12वी साठी। ठीक आहे, शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर, म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। मी तुम्हाला डायरेक्ट शासन निर्णय वाचवला, प्रस्तावना सांगितली नाही। याची प्रस्तावना नंतर शासन निर्णय काय आहे या संदर्भात सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता। टेलिग्राम चॅनल जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला मी हे शासन निर्णय तुम्हाला ट्रान्सफर करतो, तुम्ही वाचू शकता व्यवस्थितपणे। याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने कोणती आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती केल्या जाणार आहे शिक्षक भरती 2025 मध्ये, तर त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला माहिती आहे संच मान्यता 2025-26 मध्ये जी काही रिक्त पदसंख्या असेल त्यानुसार शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे। म्हणजे 24-25 जी संच मान्यता 2 प्रकारे होती, एक 24-25 आणि एक 25-26। तर 25-26 मध्ये जी काही पदसंख्या निघेल रिक्त पदसंख्या त्यानुसार शिक्षकांचं समायोजन व्हावं, जेणेकरून शिक्षक भरतीवर जास्त परिणाम होणार नाही। आणि 25-26 मध्ये जर शिक्षकांचं समायोजन होईल तर ते सुद्धा मे 2026 पर्यंत तुम्ही असं सांगा की तुमच्या आस्थापनेमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये एखादी समजा शाळा आहे त्या शाळेमध्ये जर शिक्षक पदसंख्या मेच्या नंतर मे 2026 पर्यंत जर काही पद रिक्त होत असतील, फॉर एक्झाम्पल माझ्या शाळेत 1 पद रिक्त आहे
पण मे 2026 नंतर माझ्या शाळेत अजून एक पद रिक्त होणार आहे, तर मग ती माहिती मी अगोदरच आत्ताच सद्यस्थितीमध्ये द्यायची आहे, जेणेकरून काय होईल की पवित्र पोर्टल ज्या काही जाहिराती येतील त्याच्यामध्ये त्या पदांचा समावेश असेल आणि त्या पदसंख्येमध्ये वाढ होईल आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या गुणांकनानुसार ते विद्यार्थी किंवा ते जे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत, जे शिक्षक होतील, ते गुणवत्तापूर्ण शिक्षक तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील तुमच्या शाळेवर. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. म्हणजे थोडक्यात पवित्र प्रणाली अंतर्गत जी शासन शिक्षक भरती केल्या जाणार आहे त्याच्यामध्ये मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल किंवा होऊ शकते त्या संदर्भात त्यांनी अगोदरच सांगितलं की तुम्ही ती आकडेवारी अगोदरच लक्षात घ्या, कोण रिक्त किंवा कोण रिटायर होणार आहे किंवा कोणकोणती रिक्त पदे निर्माण होणार आहेत त्याची अगोदरच माहिती द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही शिक्षक पद भरती 2025 मध्ये. ठीक आहे, हा शासन निर्णय खूप मोठा गुड न्यूज आहे. कोणासाठी? शिक्षक भरती 2025च्या उमेदवारांसाठी. शासन निर्णय क्रमांक 3, तिसरा शासन निर्णय बघूया कोणता आहे. शासन निर्णय आहे हा खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे. जे कला आणि क्रीडा शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे. बघा, जिल्हा परिषद शासन निर्णय इथे दाखवतो तुम्हाला. हा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय 2 जानेवारी 2026ला म्हणजे कालच्या तारखेमध्ये हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फतच निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची म्हणजे प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला ओके इथे बघा, एक गोष्ट मी तुम्हाला शासन निर्णय काय आहे तो वाचून दाखवतो शॉर्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला समरी समजेल आणि नंतर संच मान्यते संदर्भात काय नवीन अपडेट आली ती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, शासन निर्णय काय आहे बघा. हा याच्यामध्ये सांगितलेलं आहे संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांचा म्हणजे प्राथमिक अद्ययावत तपशील जो आहे या शासनास निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे यांचा तपशील दर्शवण्यात आलेला आहे. एखाद्या वर्षाच्या संचते मान्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या मंजूर पदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त महोदय जे आहे शिक्षण विभाग यांना असेल. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल. समोर काय सांगितलेलं आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे. संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. आता हे महत्त्वाचं, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. सदन शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जो आहे उपलब्ध आहे महाराष्ट्र.gov.in, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि येथे जे आहे उपसचिव जे आहे महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे यांची सिग्नेचर सुद्धा आहे. म्हणजे कला आणि क्रीडा शिक्षकांची पदं सुद्धा जे आहेत शिक्षक पद भरती 2025 मध्ये येऊ शकतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी पदसंख्या आहे कोणती जिल्हा परिषदेमध्ये आस्थापनेतील पायाभूत पदांची जी संख्या आहे ती मात्र निश्चित केल्या जाणार आहे या शासन निर्णयानुसार. शासन निर्णय आहे 2 जानेवारी 2026चा. ठीक आहे, आता शेवटची आणि महत्त्वाची गुड न्यूज ठीक आहे जी आहे ती काय आहे ती तुम्हाला दाखवतो. ही आहे गुड न्यूज. गुड न्यूज काय आहे किंवा हे काय आहे तर हे आहे आयुक्त कार्यालयामार्फत एक पत्र जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे. आता हे पत्र कशा संदर्भात आहे ते बघा. सगळ्यात अगोदर वर दिलेलं आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाअंतर्गत हे पत्र जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे. या पत्राचा विषय काय आहे किंवा कोणाला पाठवण्यात आलेलं पत्र बघा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर प्रशासन अधिकारी वेगवेगळे जे आहेत किंवा सर्वच त्यांना. विषय आहे सन 2025-26 संच मान्यता करण्याबाबत. ठीक आहे, संच मान्यताबाबत म्हणजे संच मान्यता करण्याबाबत नाही, संच मान्यताबाबत. आता संच मान्यता काय आहे तर यांनी इथे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, आता शिक्षक भरती 2025 साठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे की काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असू शकतो की कधीपर्यंत पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल, कधी जाहिराती येतील. ठीक आहे, जाहिराती येण्यासाठी संच मान्यता व्हावी लागेल. मग संच मान्यता झाली किंवा नाही झाली तर या पत्रामध्ये काय सांगितलेलं बघा, संच मान्यता झाली किंवा नाही झाली तर संच मान्यता झाली आहे. कशी बघा काय सांगितलेलं बघा याच्यामध्ये. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक
15/3/2024 म्हणजे जवळपास तुम्हालाच माहिती आहे 15 मार्च 2024च्या GR नुसार होणार आहे. अन्वये निर्गमित संच मान्यता, सुधारित निकष तसेच शासनपत्र दिनांक 21/2/2025 व दिनांक 26/3/2025 मधील निर्देशानुसार दिनांक 20/10/2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून, म्हणजे ज्यांचं आधार कार्ड वैध आहे किंवा ज्यांचं आधार कार्ड व्हॅलिड आहे थोडक्यात, तर असे विद्यार्थी त्यांची संख्या ग्राह्य धरून सन 2025-26च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांनी आस्थापनांनी संच मान्यता पूर्ण केलेली आहे त्या सर्व आस्थापनांची माहिती जी आहे शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांच्या लॉग इनला उपलब्ध झालेली आहे, संच मान्यता पूर्ण झालेली आहे. आता पुढची गोष्ट बघा, ज्यांनी केलेली नाही त्यांच्यासाठी काय आहे बघा, सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका म्हणजे युजर मॅन्युअल जे आहे नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी करून शाळांना उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदांबाबत म्हणजे बेस पोस्ट ज्या असतात अडचणी असतील त्याबाबत तात्काळ प्रतिसाद द्यावा. हे जे संबंधित अधिकारी आहे यांनी जे आहे या संदर्भात या गोष्टी कराव्या. तसेच सर्व संच मान्यता दिनांक 15/1/2026 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 15 जानेवारी 2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामुळे त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली असून, म्हणजे ज्या ज्या शाळांमध्ये त्रुटी असतील काही गोष्टींमध्ये तर त्या शाळांची यादी जी आहे अगोदरच जे आहे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. सोबत व आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत निर्गमित होईल त्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांची कुठे संच मान्यतेसंदर्भात काही अडचण असेल, काही राहिला असेल तर त्यांची यादीसुद्धा लागलेली आहे किंवा यादी जी आहे प्रसिद्ध केलेली आहे. यादीमध्ये जे आहे ज्या आहेत आस्थापना त्यांना व्यवस्थित त्यांची काही अडचण असेल ते समजून घेऊन लवकरात लवकर त्यांचीसुद्धा संच मान्यता पूर्ण करून घ्यावी. आता सगळ्यात शेवटी विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्ह्यातील सन 2025-26च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. म्हणजे ज्या ज्या शाळांनी संच मान्यता केली नाही 2025-26 त्या शाळांचं वेतन जे आहे मात्र अदा केला जाणार नाही. या संदर्भात कडक आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. तर आता तुम्ही इथे जे आहे हे जे आहे शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पानझाडे सर यांच्या स्वाक्षरीनिशी जे आहे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. पत्र आहे 30 डिसेंबर 2025. म्हणजे संच मान्यता 2025-26 जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ज्या संदर्भात आपण आता इतके दिवस वाट बघत होतो ती गोष्ट अखेर झालेली आहे. संच मान्यता पूर्ण झालेली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे. संच मान्यतेसंदर्भात ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही आता म्हणाल की उद्यापासूनच लगेच शिक्षक भरती सुरू होईल असं नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून बाकी आहेत, कोणत्या ते सांगतो, ते सुद्धा क्लिअर करून सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आयुक्त कार्यालयामार्फत एक डेट अजून दिलेली आहे जी आहे 15 जानेवारी 2026. म्हणजे ज्या ज्या शाळांची पूर्तता झालेली नसेल त्यांनी ती पूर्तता करून घ्यावी, संबंधितांनी त्यासाठी मदत करावी. आणि त्यानंतर जे आहे 15 जानेवारी 2026 जी आहे ही शेवटची तारीख असणार आहे त्यांना संच मान्यता करण्यासाठी. त्यानंतर मात्र संच मान्यता जी आहे पूर्ण केलं जाईल. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेचं पूर्ण कामकाज जे आहे होऊन जाईल. जे काही राहिलेलं असेल ते तसं तर झालेलं आहे, जे काही राहिलेलं असेल ते. आता नंतर आली गोष्ट कशाची, जाहिराती कधी येणार आणि पसंतीक्रम कधी येणार. तर बघा संच मान्यता झाल्यानंतर शिक्षक अतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी होतील, ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील तर त्यांचं समायोजन करावं लागेल. त्याच्यासाठी 15 दिवस किंवा एखादा महिना 1-1.5 महिना जाईल. तर जवळपास जानेवारी नंतर फेब्रुवारीच्या आसपास जे आहे तुम्हाला या गोष्टी घडायला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळू शकतात समायोजनासंदर्भात. आणि नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर जे आहे उपलब्ध होतील किंवा उपलब्ध होताना दिसतील. म्हणजे पवित्र पोर्टलला जाहिराती तुम्हाला फेब्रुवारी मार्च संदर्भात किंवा फेब्रुवारी मार्चच्या आसपास जे आहे तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर दिसतील. तर अशा प्रकारे ही माहिती होती. आणि नंतर मग जे अभियोगधारक आहेत म्हणजे आपल्याला जे आहे आपल्याला स्वतःला तिथे आपले जे अभियोगधारक आहेत त्यांना नंतर मग पवित्र पोर्टलला जी तुम्ही स्वप्रमाणपत्र अपडेट केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये जे आहे लॉग इन केल्यानंतर किंवा तुमच्या आयडीनुसार लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून तुम्हाला जाहिरातींना पसंतीक्रम द्यायची की तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी इच्छुक आहात नोकरी करण्यासाठी. तर पसंतीक्रम दिल्यानंतर मग निवड यादी प्रसिद्ध होईल. ठीक आहे. तर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. तर आय होप हा व्हिडिओ होता, ही इन्फॉर्मेशन होती. पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण व्हिडिओ एकदम खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण वेगवेगळे जे शासन निर्णय आहे ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे.
हे पूर्ण शासन निर्णय आणि सोबत आयुक्त कार्यालयामार्फत जे पत्र निर्गमित करण्यात आलेलं त्याच्यामध्ये संच मान्यता 2025-26 संदर्भात माहिती सांगितलेली आहे. या सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सेंड करतो, शेअर करतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन करू शकता आणि या सर्व संदर्भात तुमचा अभिप्राय काय आहे किंवा तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हा जो व्हिडिओ आहे शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा होता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती कला क्रीडा शिक्षकांची पदे येणार आहेत आणि ती पदसंख्या जी आहे जवळपास 4-5 हजाराच्या आसपास येऊ शकते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, बाकी इतर अभ्यागतांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.